जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनीचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समजा चंद्रपूरचा असेल, आता चंद्रपूरची तारीख डिक्लेअर झाली आहे 21 डिसेंबरपासून आपले एक्झाम चालू होत आहे आणि त्याच्यानंतर 22 आणि 23ला क्लर्कचा पेपर आहे आणि 21 डिसेंबरला आपला शिपाई या पदाचा पेपर आहे आणि इतर जे काही राहिले आहे रायगड असेल, अहमदनगर असेल, या परीक्षेसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बँकिंग क्षेत्रावरील महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहे अति उपयुक्त आहे, संभाव्य प्रश्न आहे आणि हे येण्याचे चान्सेस आहे, म्हणून हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे। पहा आता पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न आपल्याला दिसते, आपण या व्हिडिओमध्ये फक्त बँकिंगचेच प्रश्न सॉल्व करून घेणार आहोत। पहा आता हा सुद्धा एक प्रीवियस इयरचाच क्वेश्चन पेपर आहे आणि याच्यामध्ये आलेले महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बँकिंगचे सॉल्व करून घेणार आहोत आणि याच्या अगोदर ही महाभरती झाली होती, महाभरतीच्या माध्यमातून हे पेपर घेण्यात आले होते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आणि त्याच्यातले 6 एक पेपर आहे। पहा पहिला प्रश्न पहा, अंकेशन व मूल्यांकनाची समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? तर तुम्हाला पर्याय इथे दिसते, खालील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, संयुक्त क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र। तर खालील क्षेत्रातील उद्योग म्हणजे हा पहिला प्रश्न, याचं जे उत्तर आहे ए नंबरचं म्हणजे खालील क्षेत्रातील उद्योग। हातपंपाचा दुसरा प्रश्न पहा, हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी एवढे ब्लिचिंग पावडर लागते, तर किती पाहिजे? 300 ते 400 ग्राम। नंतरचा प्रश्न पहा, कोणती संस्था जागतिक बँकेची अल्पव्याजी कर्ज खिडकी म्हणून ओळखली जाते? तर कोणती संस्था ओळखली जाते? तर IDA, लक्षात असू द्या। कोणती संस्था ही जागतिक बँकेची अल्पव्याजी कर्ज खिडकी म्हणून ओळखली जाते? तर IDA। नंतरचा प्रश्न पहा, आशियाई संस्कृतीबाबत जागरूकता वाढविण्यासाठी, आता हा करंट अफेअरचा प्रश्न होता, हा आपण पाहणार नाही। नंतरचा प्रश्न पहा, नंतरचा प्रश्न बघू आपण याच्यामध्ये। कोणत्या बँकिंग कायद्याने श्रीमती इंदिरा गांधींनी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते? कोणता बँकिंग कायदा होता की श्रीमती इंदिरा गांधी यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते? तर तो बँकिंग कायदा कोणता होता? बँकिंग कंपनीज ॲक्ट 1969। खाली तुम्हाला पर्याय दिसत आहे, बँक ॲक्ट 1967, कंपनी ॲक्ट 1968 आणि कंपनी ॲक्ट 1966। तर कोणत्या कायद्यानुसार केला होता? तर बँकिंग कंपनीज ॲक्ट 1969च्या। नंतरचा प्रश्न पहा, पेटंट, तिसरी सुधारणा आणि बीज कायदा भारत सरकारने केव्हा लागू केला होता? पेटंट म्हणजे पेटंट जे असते मालावर तो कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? तर 2004 साली। नंतर पहा, नंतरचा प्रश्न, विमुद्रीकरणानंतर नवीन स्वरूपात चलनात आलेल्या 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणते आपणास पाहावयास मिळते? ताजमहाल, लाल किल्ला, गेटवे ऑफ इंडिया आणि चारमिनार। तर याच्यातलं जे अचूक उत्तर आहे लाल किल्ला हे पाहायला भेटते। विमुद्रीकरण जे झालं होतं 500 रुपयाच्या नोटीवर लाल किल्ल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटते। नंतर पहा, मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हटलं जाते? तर शक्तिशाली पैसा असं म्हटलं जाते। नंतरचा प्रश्न पहा, राजकोषीय तुटीतून रिकामी जागा वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते। राजकोषीय तुटीतून रिकामी जागा वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते। तर याचे पर्याय आपल्याला खाली दिले आहे, व्याज देणे, व्याज जमा होणे, निव्वळ व्याज देणे आणि वरीलपैकी नाही। तर याचं जे अचूक पर्याय आहे व्याज देणे, हे राजकोषीय तुटीतून वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते। नंतर पहा, धनादेशाचे रक्कम देय असलेल्या व्यक्तीचे नाव सांगा। धनादेशाचे रक्कम देय असलेल्या व्यक्तीचे नाव सांगा। पर्याय आहे आदेशक, आदाता, आदेशिती आणि स्वीकृत करतात। याचं जे अचूक पर्याय काय आहे ते आदेशिती असं म्हटलं जाते। नंतरचा प्रश्न पहा, 1963 मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्या 2 सहयोगी बँकांचे विलिनीकरण करण्यात आले होते? 1963 मध्ये। पहिला प्रश्न ऑप्शन आहे हैदराबाद व म्हैसूर, दुसरा ऑप्शन आहे बी नंबरचं इंदोर व सौराष्ट्र, तिसरा आहे जयपूर व बिकानेर आणि डी नंबरचा बिकानेर आणि सौराष्ट्र। याचं जे अचूक पर्याय आहे जयपूर आणि बिकानेर हे योग्य उत्तर आहे। 1963 मध्ये स्टेट बँकेच्या या 2 सहयोगी बँकांचे विलिनीकरण करण्यात आलं होतं। नंतरचा प्रश्न पहा, पत निगडित अनुदान हे रिकामी जागा करिता देतात। पत निगडित अनुदान रिकामी जागा हे करिता देतात। अ नंबरचा पर्याय आहे तंत्रसुधारणा, ब नंबरचा आहे यंत्रसामुग्री खरेदी, क नंबरचा आहे कच्चा माल खरेदी आणि ड नंबरचा आहे श्रम प्रशिक्षण। तर तुम्हाला आपल्याला इथं स्क्रीनवर दिसत आहे ऑप्शन
तर याचं जे पर्याय आहे अचूक योग्य पर्याय आहे अ आणि ब. म्हणजे पत निगडित अनुदान हे कशासाठी दिले जाते? एक तंत्रसुधारणा आणि ब नंबरचा आहे यंत्रसामुग्री खरेदीकरिता हे पत निगडित अनुदान दिले जात असते बँकेतर्फे. नंतरचा प्रश्न पहा. नंतरचा प्रश्न तुम्हाला दिसते, बँकेने केवळ त्याच्या ग्राहकांनाच नव्हे तर सामान्य जनतेलाही प्रदान केलेल्या सेवांना रिकामी जागा असं म्हणतात. प्रश्न समजला? बँकेने केवळ त्याच्या ग्राहकांनाच नव्हे तर सामान्य जनतेलाही प्रदान केलेल्या सेवांना रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हटलं जाते? मुख्य सेवा, एजन्सी सेवा, सामान्य उपयोगिता सेवा की सामाजिक सेवा? तर याचं जे योग्य पर्याय आहे तर सामाजिक उपयोगिता म्हणजे सी नंबरचं पर्याय हे योग्य आहे. सामान्य उपयोगिता सेवा असं म्हटल्या जाते. नंतरचा प्रश्न पहा. किसान क्रेडिट कार्ड ही योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर ऑगस्ट 1998 मध्ये ही सुरू करण्यात आलेली आहे या पर्यायानुसार. ऑगस्ट 1998 मध्ये. नंतरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोण बँकेतर वित्तीय कंपनी म्हणजे NBFC नियंत्रित करते? तर केंद्र सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय लघु उद्योग विकास बँक आणि इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर खालीलपैकी बँकेतर वित्तीय कंपनी म्हणजे NBFC हे नियंत्रित कोण करत असते? तर भारतीय रिझर्व्ह बँक. नंतरचा प्रश्न पहा. नंतरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसते. मौद्रिक उपाय रिकामी जागा द्वारे योजले जातात. मौद्रिक उपाय हे कोणातर्फे योजले जातात किंवा इम्प्लिमेंटेशन केले जाते? केंद्र सरकार, मध्यवर्ती बँक, राज्य सरकारी बँक, राज्य सरकार बँक, राज्य सरकार की व्यापारी बँका. तर मौद्रिक उपाय हे कोणातर्फे योजले जात असते? तर व्यापारी बँकातर्फे हे म्हणजे त्यांच्याद्वारे हे केले जातात. नंतरचा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणत्या साधनांची पतनियंत्रणाचे साधन म्हणून जवळजवळ उपयुक्तता संपली आहे? रेपो व्यवहार बँक, दर रोख राखीव प्रमाण, वैधानिक रोखता प्रमाण. म्हणजे आता इथं अ ब क अशा प्रमाणात असं ऑप्शन आहे पण इथं देण्यात नाही आले. म्हणजे याच्यात थोडी प्रिंट मिस्टेक झालेली दिसते आपल्याला. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या साधनांची पतनियंत्रणाचे साधन म्हणून जवळजवळ उपयुक्तता संपली आहे? तर पहिलं हे आहे रेपो व्यवहार बँक दर. नंतर आहे हा 2 नंबरचा इथं रोख राखीव प्रमाण वैधानिक आणि 3 नंबरचा आहे रोखता प्रमाण. हा 3 नंबरचा पर्याय आहे रोखता प्रमाण. आणि म्हणजे हा प्रश्न आपल्याला याच्या इथं आपल्याला ऑप्शनमध्ये 4 पर्याय दिसतात पण इथं आपल्याला 3च पर्याय होताना दिसत आहे म्हणून आपण हा प्रश्न कॅन्सल करून टाकू. समजलं? नंतर पहा. नंतरचा प्रश्न पहा. हा तुम्हाला इथं प्रश्न आहे आणि खाली याचे ऑप्शन आहे. जेव्हा सादरकर्त्याचे शीर्षक सदोष आहे असा विश्वास ठेवण्याचे कारण बँकेकडे असेल तर धनादेश रिकामी जागा जाईल. जेव्हा सादरकर्त्याचे शीर्षक सदोष आहे असा विश्वास ठेवण्याचे कारण बँकेकडे असेल तर धनादेश रिकामी जागा जाईल. पहिला आहे नाकारला, रद्द किंवा रखडले किंवा प्रतिउत्तर. तर काय केले जाईल? तर नाकारला जाईल. लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. असेच प्रश्न या बँकेच्या भरतीमध्ये येणार आहे. कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर नाबार्ड ही संस्था करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण घाईने प्रश्न घेत आहे कारण जास्तीत जास्त हे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे म्हणून आपण स्पीडच्या माध्यमातून हे प्रश्न आपण घेत आहे फटाफट. नंतरचा प्रश्न पहा. अडकलेली कर्ज आणि आगाऊ रक्कम वसूल करण्यासाठी बँक रिकामी जागा अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करू शकतात. तर कोणती कार्यवाही करतात? RIN अदालत, AIN 1990, दिवाळखोरी, नादारी कायदा. हा महत्त्वाचा आहे. हा प्रश्न लक्षात असू द्या. अडकलेली कर्जे आणि आगाऊ रक्कम वसूल करण्यासाठी तर बँक हा उपाय करत असते. नंतरचा प्रश्न पहा. जेव्हा एखादी बँक कॉर्पोरेट व्यक्तीला कर्ज देते तेव्हा संबंध रिकामी जागा असतो. जेव्हा एखादी बँक कॉर्पोरेट व्यक्तीला कर्ज देते तेव्हा त्यांच्यातील संबंध कसा असते? धनको आणि ऋणकोचा. नंतरचा प्रश्न पहा. जेव्हा चलनक्षम दस्तऐवजाचा पृष्ठांकन किंवा अडत पैसे कोणाला द्यावेत हे दस्तऐवजावर न लिहिता केवळ स्वाक्षरी करीत असल्यास त्याला रिकामी जागा असं म्हटलं जाते. तर काय म्हटलं जाते? कोरे पृष्ठांकन. कोरे पृष्ठांकन. नंतर पहा. पुढील विधाने अभ्यासा. पहिलं विधान आहे किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात महाराष्ट्रात 1999 मध्ये करण्यात आली आणि ही योजना लघु मुदतीचे कर्ज तसेच दीर्घ मुदतीचे कर्ज सुद्धा पुरवते. वरीलपैकी
काय खरे आहे? तर याच्यामध्ये हे दोनही ऑप्शन बरोबर आहे. आता याच्या अगोदरसुद्धा आपण पाहिला होता, तर 1998 मध्ये आपल्याला इथं सुरू करण्यात आली होती किसान क्रेडिट कार्ड योजना. ऑगस्ट 98 दिला होता, पण इथं 1999 सांगण्यात आलेला आहे. पण आता हा त्या संस्थेनं म्हणजे ज्यावेळी हा प्रश्न याच्यामध्ये टाकण्यात आला होता, तर यांचंच हे दोन्ही पर्याय बरोबर देण्यात आलेले आहे, म्हणून आपण याच्यानुसार जाऊ. नंतरचा प्रश्न पहा, हरित लेख प्रणालीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या बाबीचा विचार होते? तर प्रदूषण आणि पर्यावरणीय हानी या बाबीचा विचार होते. RBIचे पहिले गव्हर्नर कोण आहे? तर ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ. सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? तर फळे या पिकाशी संबंधित आहे. समजलं? हे होते आपले बँकिंग या घटकावरील महत्त्वपूर्ण प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.